विशेष सेलिब्रेशन करण्याकरता आपण एकत्र जमलोय. स्वामी विवेकानंद असं म्हटल्यानंतर हृदय उचंबळून येत नाही असा कोणी साधक असेल असं मला वाटत नाही. स्वामीजींचा तारखेने वाढदिवस हा 12 जानेवारीला म्हणजे उद्या असतो, पण तिथीने त्यांचा वाढदिवस वद्य सप्तमीला पौष महिन्याच्या म्हणजे यावर्षी शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी ती सप्तमी चालू झाली. मला वाटतं रामकृष्ण मठामध्ये तो काल साजरा केला गेला, शनिवारी साजरा केला. तो तिथीने काल साजरा केला, तारखेने उद्या आहे. आपण बरोबर त्याच्या मध्यावर आहोत. कारण वाढदिवस आधी साजरा करू नये असं मानणारे पण खूप लोक आहेत आपल्याकडे. तिथीने होऊन गेला त्यामुळे आपल्याला हरकत नाही आज साजरा करायला. बारा जानेवारी 1863 सकाळी 6:33 या दिव्य महापुरुषाचा जन्म झाला. अनेक ज्योतिषांनी त्यांची कुंडली बनवली, अनेक भाकीत वर्तवली गेली. काही महाभक्त असे निघाले की ज्यांनी असं सांगितलं की 6 मिनिटं स्वामीजी लवकर आले. भुवनेश्वरी मातांनी जर 6 मिनिटं अजून कळ सोसली असती असं लिहिलंय, तर स्वामीजींचं भविष्य हे खूप विलक्षण झालं असतं आणि राष्ट्रामध्ये खूप बदल घडवेल अशी महान व्यक्ती जन्माला आली असते असं त्यांनी म्हटलं. तर महाभागांना माहिती नव्हतं की स्वतः स्वामीजींचा ज्योतिषावर कधी विश्वास नव्हता. म्हणजे त्यांनी पुढे अमेरिकेमध्ये एका क्लबमध्ये जायला एका भाषणामध्ये असं म्हटलंय सगळ्या महिलांना उद्देशून, विद्वान महिला होत्या सगळ्या, की टू बिलीव्ह दॅट दोज गॅशियस मासेस म्हणजे ग्रहतारे काय, those gaseous masses influence the human enterprise on the earth is serious mental illness. म्हटले you should refrain from those phony astrologers. पण याचा अर्थ त्यांचा ज्योतिषावर अजिबातच विश्वास नव्हता की ज्योतिष शास्त्र नाहीच असं त्यांना म्हणायचं असं नाही. अनेक ठिकाणी त्यांनी त्याचा वापरही केलेला आहे. म्हणजे आधी लहान असताना ते मित्रांना दाखवायचे स्वतःची हात रेषा, सांगायचं बघा ही जी रेषा आहे ना याच्यामुळे मला खात्री आहे की मी संन्यासीच होणार आहे, या रेषेवर लिहून ठेवलेलं आहे. इथपासून तर अनेक असे प्रसंग आहेत की अगदी स्वामीजींनी देह जेव्हा ठेवला 1902 साली, त्याच्या आधी काही काळ त्यांनी काही लोकांना बोलवलं होतं. एक जे होते त्यांचे निकटतम, त्यांनी अशा तारखा विचारल्या त्यांना, तारखा सांगताना. मग ते तारखा सांगत होते आणि मे महिन्यामध्ये ही तारीख, जून, जुलै, असं जुलै 4 तारखेबद्दल ते बोलले होते. म्हटले थांबा आता पुढच्या नको, 4 जुलै पर्यंत ठीक, ह्याच्या पुढे नको सांगूस. आणि स्वामीजींनी 4 जुलै 1902 साली या जगातून नश्वर देह ठेवून आपला निरोप घेतला. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं होतं, भाकीत केलं होतं की ज्या दिवशी नरेनला कळेल त्याचं खरं वास्तविक रूप काय आहे त्या दिवशी तो सोडून जाईल. त्याच्यानंतर तो एकही दिवस राहणार नाही असं रामकृष्णांनी भाकीत वर्तवलं होतं आणि ते खरंच ठरलं.
तो दिवसही खूप विलक्षण होता. म्हणजे हे दोन्ही दिवस खरं तर विलक्षण आहेत. स्वामीजींची जयंती हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो, नॅशनल युथ डे. एका अर्थाने बरोबरच आहे, कारण स्वामीजींची प्रतिमा ही कायमच युवा अशीच राहिली. त्यांनी स्वतःविषयी जे भाकीत केलं होतं की मी 40शी माझी आयुष्याची पाहणार नाही, ते खरं ठरलं. त्यामुळे यू वॉज ऑलवेज युथ. युथ आयकॉन ही त्यांची इमेज ही कायमच सगळ्यांच्या स्मरणात राहिली आणि पुढे अनेक युगती तशीच राहिली. आणि 4 जुलै पण विशेष दिवस मानला जातो, विशेषतः अमेरिकेत त्यांचं जे कार्य आहे त्याच्या दृष्टीने. कारण अमेरिका असं म्हणतात स्वामीजींना विशेष कार्य जिथे करायचं होतं ते म्हणजे अमेरिका. आणि 4 जुलै हा अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे आहे. त्या इंडिपेंडन्स डेला स्वामीजींनी ध्येय ठेवावा हे विशेष समजलं जातं. तो दिवसही असा होता की सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थित पार पडल्या. पहाटे उठले, 3 तास ध्यानाची बैठक केली. दक्षिणेश्वरीला होते, कालीमातेच्या मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना कालीचं भजन म्हणत खाली उतरले. शुद्धानंद नावाचे त्यांचे एक शिष्य होते, त्यांना बोलवून घेतलं. अनेक लोकांना त्या दिवशी त्यांनी वेगळे अपॉइंटमेंट दिले होते. शुद्धानंद आले, मग त्यांनी यजुर्वेदावरचा एक उतारा होता, त्याच्यावर कुठल्या तरी एका विद्वानाने केलं भाष्य होतं, ते वाचून दाखवायला सांगितलं त्यांना. ते वाचल्यावर नेहमीच्या ह्याच्यात ते म्हणले नाही, मला हे पटलेलं नाहीये, तू परत एकदा लिही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते नंतर लिहिलं. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये स्वामीजी सगळं त्यांचं भोजन हे खोलीमध्येच करायचे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे. पण त्या दिवशी पर्टिक्युलरली ते म्हणले नाही, आज मी सगळ्यांच्या बरोबर जेवणार आहे. सगळ्या मठामधल्या बंधूंना एकत्र घेऊन त्यांनी सहभोजन केलं. आणि भोजनानंतर जवळजवळ 3 तास नेहमीच्या शैलीमध्ये हास्य विनोद करत संस्कृत व्याकरण शिकवलं सगळ्यांना 3 तास. ते व्याकरण शिकवून झाल्यावर सगळ्यांना परत पाठवलं आणि स्वामी प्रेमानंदांना बोलवलं. प्रेमानंदांना म्हणले चल आपण जाऊ फिरायला. आणि म्हणून प्रेमानंदांबरोबर फेरफटका मारायला जवळजवळ 2 मैल चालून आले. आणि आल्यानंतर जवळजवळ आरतीची वेळ होत आली होती. त्यावेळेला मात्र ते खोलीमध्ये गेले आणि सांगितलं कोणी मी बोलल्याशिवाय आत यायचं नाही. 1 तासभर त्यांनी परत एकदा नाम आणि ध्यान केलं. खिडक्या बंद करून खिडक्या उघडायला सांगितल्या 1 तासानंतर आणि पडून राहिले आणि सांगितलं माझ्या मस्तकावर वारा घाला. आणि त्याप्रमाणे ते सुरू झाल्यानंतर स्वामीजींनी साधारण 9च्या सुमारास महासमाधी घेतली. लोकांचा विश्वासच बसला नाही, कारण ते अनेक वेळा त्याच महासमाधीमध्ये जात होते. लोकांना असं वाटलं येतील परत. डॉक्टर पण सुरुवातीला म्हणले की तात्पुरता श्वास थांबलाय. पण नंतर त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट पर ॲपोप्लेक्सी, कॉज ऑफ डेथ ॲपोप्लेक्सी असेल, सडन स्टॉपेज ऑफ हार्ट. पण मठामधल्या सगळ्या त्यांच्या गुरुबंधूंना माहिती होतं की स्वामीजींनी स्वतःच्या इच्छेने ध्येय ठेवलेला आहे. त्याच्या आधी काही वर्ष अमरनाथच्या गुहेमध्ये भगवान शंकरांचं दर्शन त्यांना झालं होतं. तेव्हा शंकरांनी हा वर त्यांना दिला होता की तुझ्या इच्छेनेच ध्येय ठेवशील, तुझ्या इच्छेशिवाय तू ध्येय सोडणार नाहीस आणि इच्छा जेव्हा तुला होईल तेव्हा तू ध्येय ठेवशील. त्याप्रमाणे 4 जुलै 1902ला स्वामीजींनी त्यांचं कार्य संपवलं. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 39 वर्ष 5 महिने आणि 24 दिवस. या कालावधीमध्ये जे काही घडलेलं आहे, पुढे 4 दशकं पण नाही, ते इतकं विलक्षण आहे की त्याचा वेध घ्यायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. तो संपूर्ण घेताही येणार नाही, कारण स्वामीजींनी त्या दिवशीच काढलेले उद्गार आहेत की स्वामी विवेकानंदांनी काय केलं हे समजायचं असेल दुसऱ्या स्वामी विवेकानंदांना जन्म घ्यावा लागेल, बाकी ते कोणाला कळणार नाही. आणि पुढे ते असंही म्हणले की पण असे अनेक स्वामी विवेकानंद भविष्यामध्ये जन्माला येतील. पण जे काही थोडंफार आपल्याला आकलन होतं ते आपण
समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण विलक्षण उद्बोधक आहे सगळं चरित्र. तसं पाहिलं तर 1856 साली लोकमान्य टिळकांचा जन्म झालाय, 1863 साली स्वामींचा आणि 1869 साली महात्मा गांधींना. म्हणजे स्वामीजी लोकमान्य टिळकांपेक्षा 7 वर्ष लहान आणि महात्मा गांधींपेक्षा 6 वर्ष मोठे होते. 13 वर्षामध्ये 3 राष्ट्रपुरुष जन्माला आले. साधारण काळाचा आपल्याला कॉन्टेक्स्ट कळावा म्हणून स्वामीजी फक्त राष्ट्रपुरुष राहिले नाही, ते विश्वपुरुष, युगपुरुष झाले पुढे. बाकीच्या 2 राष्ट्रपुरुषांच्या तुलनेने त्यांना आयुष्य पण खूप कमी मिळालं. पण त्यांच्या चरित्रावर हे लक्षात येतं की खरोखरच एखादं महान कार्य जर घडायचं असेल तर किती ते कमी कालावधीमध्ये उभं राहू शकतो. परमेश्वराची योजना, जगन्मातेची योजना असं कायम ते म्हणायचंय. योजना जर असेल तर कालावधी इज नॉट फॅक्टर, हे लक्षात आहे. इतक्या कमी कालावधीत जे उभं राहिलं, आणि त्यांनी सांगितलं होतं की मी देहात असताना जेवढं होईल त्याच्या कित्येक पटीने मी देह सोडल्यावर ती चेतना खूप विस्तृत स्वरूपात काम करेल. आणि आपण आज पाहतोय की रामकृष्ण मिशनचं कार्य तुम्ही आपल्या देशात तर आहेच आहे, पण देशाच्या बाहेर जर गेला अनेक देशांमध्ये ज्या प्रकारे ते चाललेलं आहे त्याच्यातनं लक्षात येतं की वैश्विक चैतन्यच काम करून घेतं. त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा वेध ही अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट आहे. कधी कंटाळच येत नाही त्यांच्याबद्दल वाचायला, ऐकायला. किती वेळा वाचलं तरी असं वाटतं परत परत ते वाचत राहावं, ऐकत राहावं. अनेक त्याच्यामध्ये प्रकरण आहेत, अनेक जणांनी हे चरित्र लिहिलेलं आहे. त्या सगळ्या प्रकरणामधलं सगळ्यात विलोभनीय प्रकरण सगळ्यांचं आवडतं म्हणजे ठाकूरांची आणि नरेंद्रची भेट. रामकृष्ण परमहंस हे आधुनिक काळातले ईश्वर अवतार मानले जातात. सगळ्यात आधुनिक ईश्वर अवतार कोण? तर रामकृष्ण परमहंस. त्यांनी ते स्वतःच म्हणायचे, जो राम, जो कृष्ण, तोच हा रामकृष्ण. त्याबद्दल तू शंका बाळगू नकोस. आणि त्यामुळे रामकृष्णांची नरेंद्रची भेट ही सगळ्यात विलक्षण घटना आहे. ती कशी झाली तर नरेन कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी रामकृष्णांबद्दल सगळ्यात पहिल्यांदा ऐकलं होतं ते म्हणजे प्रोफेसर हेस्टी म्हणून होते. स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये जेव्हा ते शिकत होते तेव्हा हे जे प्रोफेसर हेस्टी ते ऍक्च्युली प्रिन्सिपल होते. आणि एक दिवस कोणतरी एक प्राध्यापक आले नाहीत म्हणून त्यांच्या ऐवजी हे तास घ्यायला आले. आणि काय शिकवायचं म्हणून रॅन्डमली त्यांनी सांगितलं की वर्ड्सवर्थची कविता तुम्हाला शिकवतो आज. आणि एक्सकर्शन्स नावाची ती कविता ते शिकवायला उभे राहिले. आणि प्रोफेसर हेस्टी हे मुळातच विद्वान तर होतेच, भाषेवर जबरदस्त प्रभुत्व होतं. तर मुळात ती वर्ड्सवर्थची कविता तर प्रोफेसर हेस्टी शिकवते. असं म्हणतात की ते शिकवत असताना सगळा वर्ग इतका मंत्रमुग्ध झाला त्या वर्ड्सवर्थच्या शब्दांनी आणि हेस्टींच्या त्याच्यावरच्या भाष्याने की तास घंटा पडल्यावर सगळ्यांना कळलं की अरे संपलं हे. आणि वर्ड्सवर्थची कविता शिकवताना हेस्टीचं लक्ष विवेकानंदांवर होतं. आणि म्हणून ते तो तास संपल्यावर ते असं म्हणून गेले की हेच तर वर्ड्सवर्थ सांगतोय की तुम्ही एकरूप जेव्हा होता निसर्गाशी तेव्हा जो आनंद होतो तो शब्दाच्या पलीकडचा होतो. आणि असं एकरूपत्व सतत अनुभवणारी व्यक्ती फार दुर्मिळ असते. पण तुम्हाला जर एखादी व्यक्ती अशी पाहिजे असेल त्याला परमानंद प्राप्त झालेला आहे सततच, तर अशी व्यक्ती दक्षिणेश्वरला जाऊन तुम्ही बघू शकता, ज्यांचं नाव आहे रामकृष्ण. असं पहिल्यांदा ते विवेकानंदांकडे बघूनच म्हणले. तो एक पहिला प्रसंग. आणि त्याच्या आधी स्वामीजींनी त्यांच्या काही नातलगांकडनं, विशेषतः रामचंद्र दत्त
म्हणून होतं, यांच्याकडनं ऐकलं होतं की तुला जर समाधी अवस्था म्हणजे काय असते हे कळून घ्यायचं असेल तर तू रामकृष्ण जाऊन भेटलं पाहिजेस, बाकी कोणाकडे जाऊ नकोस. त्यामुळे ते निमित्त घडलं. आणि मग असा एक प्रसंग आला की सुरेंद्रनाथ मित्र नावाचे एक साधक होते. त्यांच्या घरामध्ये एक सत्संग आयोजित केला होता आणि रामकृष्ण परमहंस तेव्हा येत असत सत्संग असायचा तेव्हा ते मुद्दामून जायचे वेगवेगळ्या भक्तांच्या घरी. तर तिथे त्या सत्संगामध्ये नरेंद्रला गाण्यासाठी बोलवलं, कारण तो त्याचा आवाज अतिशय सुंदर होता. भजन म्हणण्यासाठी तू ये असं त्यांना सांगितलं. आणि ती पहिली भेट ठाकूरांच्या समोर नरेंद्रजी भजन म्हणलं. आणि तो नेहमीचा जो स्वभाव होता, अतिशय कुठलीही गोष्ट करायची तर तल्लीन म्हणूनच करायची, त्याप्रमाणे तो तल्लीन होऊन भजन म्हणत असताना रामकृष्णाच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. त्यांनी पाहिले ते. त्या भेटीनंतर लगेच त्यांनी त्याला बाजूला घेतलं, भजन झाल्यावर वरांड्यात घेतलं. आणि जे ते बोलायला लागले त्याच्यावर यांचा विश्वासच बसला नाही. म्हणजे कुठे होता असतो इतके दिवस, किती दिवस तुझी वाट बघतोय मी. सगळी लोक येतात आणि नुसते जगातल्या सगळ्या गोष्टी माझ्या कानात बोलत राहतात. ते जगातले सगळे प्रॉब्लेम्स ऐकून माझे कान किटलेत. माझं अंतःकरण ज्या पातळीवर आहे ते समजून घेणारी व्यक्ती तू आहेस आणि तुझ्या शोधार्थ मी किती थांबलो होतो, इतका उशीर का केलास तू. आणि असं म्हणून ते गेले आतमध्ये, मिठाई घेऊन आले. त्या मिठाई त्याला भरवली वगैरे. हे दिग्मूढच झाले की चाललंय काय. म्हणजे तर पहिला विवेकानंदांचा समज होता की हा वेडा माणूस आहे. ऐकून घेतलं त्यांनी सगळं, मिठाई खाल्ली. आणि मिठाई खाताना त्याने काय विचारलं की माणसे तुम्ही देवाला पाहिलंय का, ईश्वराला पाहिलंय का. बाकी त्याला काही त्या गोष्टी त्यांनी फार सिरियसली घेतलं नाही. जे काही ते म्हणले आधी की तुझी वाट बघत होतो, इतके दिवस कुठे होतास वगैरे. ईश्वराला पाहिलंय का असं म्हटल्याबरोबर त्या क्षणी ते म्हटले हो, जसं तुला पाहतोय तितकं स्वच्छ पाहिलंय आणि तूही तसंच पाहू शकशील, त्याच्याशी बोलू शकशील, बोलणं शक्य आहे. फक्त त्याच्यासाठी ईश्वराला भेटण्याची व्याकुळता लागते. प्रॉब्लेम हा आहे की लोकांना ती व्याकुळता कधीच नाहीये. लोक घर, संसार, पत्नी, मुलं, संपत्ती ह्याच्यासाठी व्याकुळ होतात, पण ईश्वरासाठी व्याकुळ होत नाही. तू जर ईश्वरासाठी व्याकुळ झाला तर जसं मी तुला पाहतो तसं तू त्याला पाहू शकशील. हे उत्तर इतकं प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे आलं, इतकं स्पॉन्टेनियसली आलं की थबकलेच. कारण आतापर्यंत हा प्रश्न त्याने अनेक लोकांना विचारला आणि कोणी त्याचं समाधानकारक उत्तर दिलं नव्हतं. अगदी ब्राह्मण समाजाचे त्यावेळेचे मुख्य देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथांचे वडील, त्यांनाही हा प्रश्न विचारला होता की तुम्ही पाहिलंय का देवाला, तुम्हाला ईश्वराचं दर्शन झालंय का. आणि त्याच्यावर त्यांनी सारवासारव केली होती की तुझे डोळे खूप योगी पुरुषासारखे आहेत, तू ध्यान कर तर तुला होईल दर्शन. त्यांचं काही समाधान झालं नव्हतं. कोणी असं वेगळं उत्तर द्यायला लागलं की ते निघूनच जायचे. पण रामकृष्णांचं उत्तर ऐकल्यावर ते एकदम थबकले की एका बाजूला हे सगळं त्यांचं असं इलॉजिकल वेडसर वागणं आणि एका बाजूला अनुभूतीत न येत आहे ते शब्द, हे त्यांना कळत होतं. ते जे म्हणतायत ईश्वराला पाहिलं ते उगीच म्हणत नाहीये, कुठेतरी त्याला जाणवत होतं की त्यांचा अनुभव येतो ते जे काही बोलतायत. आणि त्याच्यामुळे असा एक संमिश्र भाव त्यांच्या मनात निर्माण झाला की आकर्षण आहे त्या व्यक्तीबद्दल, पण गोंधळ पण आहे की काय आहे ते प्रकरणाचं. पण ते जे पहिलं भजन होतं, मन चला निज निकेतने, संसार विदेशे विदेशी रवेशे, भ्रमो केनो अकारणे, फार सुंदर बंगाली गीत आहे. आपण पुढे जायच्या आधी ते आधी ऐकूया.
स्वामीजींनी कन्याकुमारीला जे शिबिर घेतलं होतं तेव्हा हे गीत कदाचित तुम्ही ऐकलं असेल, त्याचं रेकॉर्डिंग रोहननी म्हटलं होतं तेव्हा, आज आदित्य म्हटलंय. सत्तो पथे मन करो आरोहण
প্রেমের আলো জানি চলো নখন সঙ্গতে সম্ভান রাখো পুণ্য ধন গোপনে হতি যতনে লোভ মোহ আদি পথে দোষগণ লোভ মোহ আদি পথে দোষগণ পথিকের করে সর্বসমশান পথিকের করে সর্বসমশান পরম যতনে রাখো রে প্রহরী সমদম গুণী জানে মনোচারু নিজ নিকেতনে মনোচারু নিজ নিকেতনে সাধু সঙ্গ নামে আছে পন্থ ধাম শ্রান্ত হলি তথা করিও বিশ্রাম পথভ্রান্ত হলে শুধাইবে পথ শিপান্থ নিবাসী জনে যদি দেখো পথে ভয়েরি আকার যদি দেখো পথে ভয়েরি আকার প্রাণপণে দিও দোহাই রাজার প্রাণপণে দিও দোহাই রাজার শিপথে রাজার প্রবল প্রতাপ সমুদরে জর্ষণে মনোচ্ছলো নিজ নিকেতনে মনোচ্ছলো নিজ নিকেতনে সংসার বিদেশে বিদেশীর বেশে ভ্রম কেন কারণে মনোচ্ছলো নিজ নিকেতনে 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 মনোচ্ছলো 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 নিজ নিকেতনে फारच भावपूर्ण. भगवान ठाकूर रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा ऐकलं असेल त्यांना समाधीमध्ये जायला काही कारणच लागायचं नाही. तसं या आणि त्यांची विलक्षण भावावस्था त्यावेळेला झाली आणि त्या भावावस्थेमध्येच ते असायचे काय दिव्योन्माद असं म्हणायचं की डोळे मिटले तरी डोळे उघडे असले तरी
मला अखंड दर्शन होतच असतं. त्यामुळे पहिली भेट झाली, त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन घेतलं नरेंद्रकडनं की परत येशील माझ्याकडे. आणि त्यालाही विलक्षण आकर्षण निर्माण झालंच होतं. तर पुढच्या 2 भेटीमध्येच खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाचा भाग त्यांनी पार पाडून टाकला होता. दुसऱ्या भेटीत जे नरेंद्र आले तेव्हा त्या भावावस्थेमध्ये होते ठाकूर, आणि त्यांनी पायाचा स्पर्श केला नुसता त्याला छातीवर, आणि तो स्पर्श केल्याबरोबर सगळे विचार त्याचे थांबले आणि त्याला असं जाणवलं की सगळं जग, ती खोली होती, बंदिस्त खोली गोलगोल फिरते, भिंती गोलगोल फिरताय, त्याच्या बाजूचं उद्यान गोलगोल फिरतंय, आणि ते सगळं फिरत फिरत सगळं लयाला जात आहे. आणि असं म्हटल्यावर प्रचंड असा अनुभव आल्यावर प्रचंड घाबरले ते. म्हणजे अहो काय करताय तुम्ही, मला आई आहेत, मला बाबा आहे, हे तुम्ही काय करताय मला. आणि असं म्हटल्यावर ते मोठ्याने हसले ठाकूर आणि म्हणे ठीक आहे ठीक आहे, योग्य वेळेला ज्या व्हायच्या त्या गोष्टी होतीलच, आता मी काही करत नाही आता याच्यापेक्षा जास्त. यांना त्यामुळे असा समज झाला की हा माणूस नुसता वेडा नाहीये, तर हा संमोहनी पण करतो. म्हणजे विवेकानंदांचं थिंकिंग कसं होतं की हा संमोहनी, कुठली तरी विद्या यांच्याकडे आहे संमोहिनीची. संमोहिनीची भुरभुरळ माझ्यावर घालता येते. आणि तेव्हा दुसऱ्या भेटीनंतर ते गोंधळले नव्हते, ते चिडलेले होते. कारण त्यांचा असा समज होता, आधी ते ब्राह्मण समाजामध्ये जायचे त्याच्यामुळे एवढी ती बैठक बुद्धी प्रामाण्यवादाची त्यांच्यावर तगडी होती की असं कसं काय मला यांनी गोळ लागू शकले, माझी बुद्धी इतकी कमकुवत आहे की यांनी हा लावला आणि सगळं फिरायला लागलं. त्यामुळे स्वतःचाच प्रचंड राग आला त्याला की असं मला कसं काय हे त्यांच्या ताब्यात घेऊ शकतात. आणि म्हणून तिसऱ्या वेळेला जेव्हा त्यांना बोलवलं तेव्हा ते ठरवून गेले आता आता करून टाकणार, पूर्ण तयारी मनाशी करून गेले. आणि तेव्हा रामकृष्ण परमहंस ते गेले तेव्हा उद्यानामध्ये असे चालत होते. ते म्हणले चल माझ्यावर. आणि काही नाही, कितीही तयारी केली तरी एक स्पर्श. त्या स्पर्शानंतर स्वामीजींना जवळजवळ पूर्णावस्था प्राप्त झाली तिसऱ्या स्पर्शात. आणि रामकृष्णाने असं लिहिलंय पुढे एका ठिकाणी, रामकृष्णाने जे म्हटलंय ते लिहिलं गेलंय की जेव्हा नरेंद्र त्या भावावस्थेत गेला पूर्णावस्थेत, तेव्हा मी माझ्या मनाची खात्री करण्याकरता त्याला काही प्रश्न विचारून घेतले त्याच्या पूर्वजन्माविषयीचे, की तू कुठनं आलायस, कशासाठी आलायस, तुझं इथे नक्की कार्य काय आहे, ते किती काळ असणार आहे. मला या सगळ्याची उत्तर माहितीच होती, पण मी व्हॅलिडेट करून घेतली त्याच्याकडनं. आणि त्यालाही ही आतनं सगळी माहिती आहे हे मला कळलं. आणि हे सगळं त्यांनी शिष्याला नंतर सांगितलं होतं की हे सगळं मी त्याच्याकडनं विचारून खात्री करून घेतली, पण एक लक्षात ठेवा, हे त्याला कधीही सांगू नका. कारण या सगळ्याला मी कुलूप लावलंय. त्यांची भाषा अशी होती की हे सगळ्या अनुभवाला आता मी कुलूप लावणार आहे, किल्ली माझ्याकडे ठेवणार आहे. जोपर्यंत जगन्मातेचं काम हा पूर्ण करणार नाही तोपर्यंत त्याला देणार नाही किल्ली, ती अवस्था परत त्याला देणार नाही. आणि हा संवाद त्यांच्या ह्याच्यामध्ये अनेक वेळा आलेला आहे की त्यांनी खूप वेळा सांगितलं की मला ते ईश्वराच्या अनुभूतीचं पूर्णत्व आल्याशिवाय मी काही करणार नाही. कारण आणि तेव्हा रामकृष्ण नेहमी म्हणायचं की मी किल्ली माझ्याकडे ठेवली, तुला येणारच नाही. मी जेव्हा देईन तेव्हाच तुला ते परत येईल. विवेकानंदांनी अनेक वेळा हे प्रयत्न केले आणि विवेकानंद असल्यामुळे जवळजवळ त्या धडक मारून दाराला ते दार उघडायच्या 2-3 वेळा ते जवळ आले होते, पण परत तिथनं आत आले, कारण ते कार्य तेव्हा झालं नव्हतं. आणि हे त्यांना माहिती होतं. म्हणजे त्याविषयी रामकृष्ण परमहंस एक कथा नेहमी सांगत की ती कथा अशी आहे. ते म्हणले की एकदा भावावस्थेत असताना
समाधी अवस्थेत असताना मला जे दर्शन झालं ते असं होतं की हे सगळं स्थूल जग आहे. त्या स्थूल जगातनं मी वर गेलो, सूक्ष्म जगतामध्ये गेलो. तिथे अनेक देवी देवता रस्त्याच्या दुतर्फा हात जोडून उभ्या होत्या. त्यांच्याही पुढे गेलो. मग सगळे सूर्यचंद्र तारका मंडळे त्याच्या पलीकडे गेलो. खंडातनं अखंड जगतामध्ये मी गेलो. ते ज्योतिर्मय जगत होतं. आणि त्या ज्योतिर्मय जगतामध्ये प्रवेश केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की तिथे देवदेवतांनाही प्रवेश नाही, कुठल्याही सगुण आकाराला तिथे प्रवेश नाही. असा तो ज्योतिर्मय प्रांत होता. आणि त्या ज्योतिर्मय जगतामध्ये मी स्थिर झाल्यानंतर मला असं अचानक दिसलं की त्या ज्योतिर्मय जगतामध्ये ज्योतिर्रूप अशा 7 पूर्णाकृती होत्या, ज्यांना आपण सप्तर्षी असं म्हणतो. 7 ऋषी तिथे तपश्चर्या करत बसलेले ज्योतिर्मय जगतामध्ये. ज्योतिरूपच आहे. आणि मी अत्यंत स्तंभित होऊन ते बघत होतो, त्या सप्तर्षींची तपश्चर्या बघत होतो. आणि त्याच वेळेला असं मला जाणवलं की त्या चितघन ज्योतिरूपामधनं एक आकार घनीभूत झाला. आपल्याला सगळं ते आपण हल्ली पिक्चर मध्ये पाहतो ना, ते टर्मिनेटर मध्ये वगैरे की लिक्विडेट होतो आकार, सॉल्ट होतोय, असं ते इमॅजिन आपण असंच करू शकतो फक्त. आणि तो घनीभूत झाला आणि त्याचं एक बालक तयार झालं, छोटं अत्यंत मोहक असं ते बालक मी बघत होतो. आणि एका सप्तर्षीपैकी एका ऋषीच्या जवळ ते गेलं आणि आपले सुकुमार हात त्याच्या गळ्यात त्यांनी घातले. आणि समाधी अवस्थेमधून त्याला खाली आणायचा प्रयत्न ते करायला लागलं. समाधी अवस्थेतनं ऋषी खाली येत नाही असं म्हणल्यावर अत्यंत मोहक अशा वाणीतनं ते बोलायला लागलं, मधुर आवाजात. आणि तो आवाज आणि तो स्पर्श ऐकून ते जे ऋषी होते त्यांनी त्यांचे अर्धोन्मिलित नेत्र, थोडेसे डोळे उघडले आणि किलकिले करून त्या बालकाकडे त्यांनी पाहिलं. हे मी बघत होतो. सर्वसाधारणपणे समाधी अवस्था भंग पावल्यावर आपल्याला प्रिडिक्शन असतं चिडणार गुरु, तसे ते चिडले नाही, पण ते अत्यंत प्रेमोल्लास त्यांच्या चेहऱ्यावर होता. आणि मग ते बालक त्यांना म्हणलं की तुम्हाला यायचंय, मी चाललोय, तुम्हाला यायचंय माझ्याबरोबर. जग अतिशय दुःखी आहे, तुम्हाला यावंच लागेल, इथे बसून चालणार नाही. आणि असं ते बालक त्यांना गळ घालते आणि त्यांनी फक्त अत्यंत प्रसन्न मुद्रेने त्याच्याकडे बघत शेवटी त्यांनी डोळ्यांनी त्याला संमती दिली आणि परत ते डोळे त्यांनी मिटून घेतले. आणि त्याच्यानंतर कट शॉर्ट 2 त्या ऋषींच्या शरीराचा आणि मनाचा एक अंश मी विलोम मार्गाने या भूतलावर येताना पाहिला. आणि तो प्रकट झाला एका व्यक्तीमध्ये, हे मी पाहिलं. आणि ज्या दिवशी नरेंनी हे भजन म्हणलं तेव्हा त्याचे डोळे पाहिले, तेव्हा मी ओळखलं की हाच तर तो ऋषी, हाच तर तो नर ऋषी की जो मी भावावस्थेत पाहिला होता. रामकृष्ण हे सगळ्यांना सांगायचे. ही कथा अनेक वेळा त्यांनी शिष्याने सांगितली की ते जे बालक होतं ते म्हणजे मी आहे. आणि तो नर ऋषी जो आहे तो नारायणाचा अवतार हा आलेला आहे, त्याला माहिती नाही फक्त. त्यामुळे तो पूर्ण सिद्धच आहे अवतार. केवळ तो जनकल्याणासाठी इथे अवतारलाय. मी गळ घातली लहान मूल बनून त्याला प्रतिसाद देतो अवतारलाय. ज्या क्षणी त्याला कळेल की आपण असे नाहीच होत, त्या क्षणी हे अवतार करायचं संपून टाकेल. आणि म्हणून नरेंद्रनाथांना लीला सहचर असं म्हटलं जातं. भगवान रामकृष्ण परमहंसांचे लीला सहचर पूज्यपाद स्वामी विवेकानंद असा उल्लेख नेहमी केला जातो. दोघांची जोडगोळीच होती ती. म्हणजे प्रकृती जर पाहिली तर इतकी विलक्षण त्याच्यामध्ये भेद होता. रामकृष्णांचं असं चरित्र आपण पाहिलं की आयुष्यात कधीही पुस्तक धरणार नाही असं त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. आपल्या भाषेत संपूर्णपणे आढळली, निरक्षर, खेड्यात वाढलेले होते. गुरं, ढोरं, गाई, झाडाखाली बसणं याच्यापेक्षा काही त्यांनी वेगळं
लहानपणी केलं नव्हतं, कुठल्याही शाळेत कधी गेले नव्हते, पण ईश्वराविषयी विलक्षण अनुराग. त्या अनुरागापायी त्यांनी जे काही केलं ते सगळंच विलक्षणच आहे. त्यांचं चरित्र हा वेगळाच भाग आहे. आणि विशेषतः दक्षिणेश्वराच्या मंदिरात जेव्हा ते पुजारी म्हणून आले त्याच्यानंतर तर खूपच वेगाने घटना घडत गेल्या, की ती जगन्माता काली ही मूर्ती नाहीच आहे, ती चिन्मयी आहे याचा प्रत्यय त्यांना रोज यायला लागला. ते रोजच भावावस्थेत मूर्छेतून पडायचं. लोकांना तो एक वेडा माणूस आहे जो पुजारी म्हणून आपल्याला मिळालेला आहे असंच अनेक महिने वाटत होतं. आणि अशी व्यक्ती स्वामी विवेकानंदांना गुरु म्हणून लाभावी, की जो माणूस हा कुठलंही पुस्तक हातात घेतल्यावर ते काही तासामध्ये संपूर्णपणे आत्मसात केल्याशिवाय सोडायचं नाही. विवेकानंदांचं बालपण थोडक्यात आपण बघू, बालपण आणि त्यांचं कॉलेजमधलं जीवन, तर सगळं म्हणजे त्यांचं सुरुवातच अशी झालेली आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी सर्व प्रकारच्या पाश्चात्य वाङ्मयाचा अभ्यास केला. तत्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे. युरोपातल्या अनेक देशाचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास त्यांचा मुखत्वे होता. आणि अशी पाश्चिमात्य आणि पौर्वात्य दोन्ही विचारसरणीचा संपूर्ण अभ्यास केलेली व्यक्ती अशा गुरूंच्या पायाशी शेवटी आली, की ज्या गुरूंनी कुठलंही अक्षर कधी वाचलेलं नव्हतं. त्यामुळे ते विलक्षणच तो योग आहे. आणि स्वामी विवेकानंदांना त्यांच्या चरित्रामध्ये खूप संघर्ष करायला लागलाय रामकृष्णांना गुरु म्हणून ऍक्सेप्ट करायला. तो संघर्ष पण खूप विलोभनीय आहे. 5 वर्ष लागली त्यांना जस्ट टू ऍक्सेप्ट हिम ॲज अ गुरु. कारण त्यांचं मुळातच ठाम मत असं होतं की माणसाला गुरुची कधीच आवश्यकता नसते. कुठलाही माणूस हा देहधारी गुरु असूच शकत नाही, ही त्यांची सुरुवात होती रामकृष्णांच्याकडे यायची आधी. आणि ती तशी का व्हावी याचा आपण जर बालपणाचा थोडासा वेध घेतला, त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे वकील होते, खूप प्रसिद्ध वकील होते. आणि त्यांचाही स्वतःचा इंग्रजी फारसी भाषांचा खूप चांगला अभ्यास होता. किंबहुना ते घरामध्ये कायमच हे फारसी वाङ्मय आणि बायबल याच्या गोष्टी मुलांना वाचून दाखवायचं. तर त्यांनी सांगितलं होतं की इस्लाम आणि ख्रिश्चन हेच खरे धर्म आहेत की जे जगाला वाचवू शकतील. त्याच्याप्रमाणेच त्यांचं आचरण होतं. खूप दानशूर पण होते, अतिशय उदारमतवादी होते, खूप मदत करायचे लोकांना. आणि असे अनेक प्रसंग आहेत की लोकांना ते नशा पाणी करायला मदत करायचे. स्वामी विवेकानंद ते अजिबात आवडायचं नाही. ते म्हणायचे हे तुम्ही बरोबर करत नाहीये बाबा, जे लोक नशा करतात त्यांना तुम्ही कशाला मदत करताय. तर त्याच्यावर त्यांनी एकदा म्हटलं होतं की तुला जगाचं दुःख कधी कळणार नाही, की जेव्हा जगामध्ये जी दुःख आहे ती सहन करताना माणसाला नशेचा थोडासा आधार होतो, काही काळ का विना तो विसर त्याचा पडतो त्याला, हे काही दुःख तुला कळणार नाही. त्याच्यावर ते काही बोलले नव्हते. पण अनेक गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडला, ही खरी गोष्ट आहे. वडिलांचे आणि नरेंद्रचे संवाद चरित्रामध्ये जे आहेत त्याच्यामुळे त्यांनी अनेक प्रश्न वडिलांना विचारले होते. एकदा त्यांनी असं म्हटलं की तू एक लक्षात ठेव की तुला आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करायला लागेल, पण कुठल्याही गोष्टींनी प्रभावित व्हायचं नाही हे मनाला तू शिकवून टाक. तुला कधी राजमहालात राहावं लागेल, कधी चंद्रमौळी झोपडीत राहायला लागेल, पण सगळ्या गोष्टी सारख्या तू मान. आणि ते लहानपणीच त्यांनी मनात धरून ठेवलं होतं. प्रतिकूल किती परिस्थिती आली तरी बदलायचं नाही आपण. त्या तुलनेत त्यांची आईचं व्यक्तिमत्व भुवनेश्वरी देवी अत्यंत वेगळ्या होत्या. त्या म्हणजे कडक सनातनी हिंदू स्त्री होत्या. त्यांचं एक नातलग काशीला राहायचे आणि विवेकानंदांच्या जन्माच्या आधी त्यांनी एक व्रत केलं होतं. काशीचा वीरेश्वर नावाचे शिवाचं मंदिर आहे, तिथे त्या व्रतवैकल्य त्यांनी ते केलं. आणि असा उल्लेख आहे चरित्रामध्ये की त्यांना शिवाने प्रत्यक्ष दर्शन देऊन सांगितलं की आता मी तुझ्या पोटात जन्म घेतोय. आणि म्हणून त्यांनी नरेंद्रचं पाळण्याचं नाव वीरेश्वर असं ठेवलं होतं. वीरेश्वर हे त्यांचं नाव होतं. वीरेश्वर हे
पुढे कोणी त्यांना म्हणलं नाही, त्यांना सगळे बंगाली नॉरेन असंच म्हणायचे. पण त्याचं नाव होतं वीरेश्वर. आणि त्या नावाप्रमाणेच शिवाची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे असं आईचं समज होतं. घरामध्ये 4 बहिणी, 2 लहान भाऊ. नरेंद्रचं पहिलं आयुष्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे बहिणींना भरपूर त्रास द्यायचा. आईने 2 दाया ठेवल्या होत्या फक्त नरेंद्रला कंट्रोल करायला. म्हणजे एवढा त्रास द्यायचा सगळ्या बहिणीने. आणि असं त्यांनी लिहिलंय की रोज याला पकडून आणायच्या त्या दाया, बसवायच्या आणि आई डोक्यावरनं गार पाण्याचा हंडा ओतायची त्याला शांत करण्याकरता. शिवनाम घेत गार पाण्याचा हंडा ओतला की हा शांत व्हायचा. एवढं अदरवेळेस ते चैतन्य सळसळत होतं की सळो की पळो घरात करून सोडायचं. पण त्याचबरोबर त्यांना लहानपणीच बऱ्याच गोष्टी अशा होत्या ज्या विलक्षण होत्या. ध्यानाची आवड होती. त्यांचा असा समज होता की लहानपणी ध्यान सुरू केलं की ऋषीमुनींसारख्या आपल्या डोक्याला जटा येतात आणि त्या खाली येऊन वडाच्या पारंब्याप्रमाणे जातात आणि आपलं रूप असं होतं, वडाच्या झाडासारखं आपलं रूप होतं. हे वय वर्ष 6चं आहे म्हणून ते ध्यानाला बसायचे आणि दर 15 मिनिट डोळे उघडून बघायचे की आपल्या काही पारंब्या खाली गेले. असे आईने सांगितले बरेच प्रसंग आहेत. आई भुवनेश्वर देवी या मुळात रामायण, महाभारत या ग्रंथांविषयी खूप आत्मीयता बाळगून होत्या आणि त्याच्या अनेक गोष्टी त्यांच्या पाठ होत्या. ते लहानपणीच त्या सगळ्या त्यांना ऐकवायच्या. अगदी लहान असताना त्यांनी पहिलं आराध्य दैवत म्हणजे राम आणि सीता यांची मूर्ती मिळवली होती आणि पूजा स्वतःच्या मनाने छोटा असताना करायला लागले होते. पण त्यांना कोणीतरी असं सांगितलं की विवाह बंधन हे सगळ्यात घातक बंधन आहे जगातलं, ईश्वराच्या मार्गात. हे वाक्य एक ऐकलं त्याने त्यांचा एवढा परिणाम झाला की कॅन्सर म्हणजे राम आणि ते त्याला त्यांनी वासाला बांधून कपाटात ठेवून दिलं की हे नको आपल्याला. आणि लगेच काही दिवसांनी भगवान शिवांची मूर्ती आणली. हे योगांचे पुरुष आहेत, हे आपले उपास्य दैवत. त्यामुळे अतिशय संवेदनाशील वृत्ती अतिशय लहान वयात कशी असते आणि मग स्वतःच्या मनानेच त्या सगळ्या उपासना त्या करायचे. कारण जोपर्यंत ब्राह्म समाज त्याचा परिचय त्यांना झाला नाही तोपर्यंत घरामध्ये जे वातावरण होतं ते असंच होतं. भरपूर दंगा मस्ती खेळ. एकदा जिन्यावरनं खाली पडले. विवेकानंदांचा जो फोटो पाहिला त्यांच्या उजव्या डोळ्याच्या वर एक असा व्रण आहे. असं म्हणतात ते जिन्यावरनं खाली पडल्यावर दगडावरच पडले खाली आणि प्रचंड रक्तस्राव झाला आणि ती खोप नंतर कधी भरून नाही तो व्रण राहिला. म्हणजे रामकृष्णांनी त्याला सुरुवातीच्याच काही भेटीमध्ये विचारलं होतं. तर आईने सांगितलं तो प्रसंग. असं म्हणलं ते मोठ्याने हसले. त्यांना विचारलं तुम्ही का हसताय? तर म्हणजे फार बरं झालं तो पडला आणि झाला. का? कारण हा जर रक्तस्राव झाला नसता तर ती इतकी शक्ती त्याच्या मस्तकामध्ये होती, त्यांनी प्रचंड उत्पात त्याच वेळेला माजवला असता. ती शक्ती कमी करण्याचं ते एक साधन होतं परमेश्वराचं. शक्ती कमी झाली, बरं झालं रक्तस्राव झाला. अशा अनेक लहानपणीच्या घटना आहेत ज्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद आपल्या कळत जातात. शाळेत असताना अनेक खेळ खेळायचे ते आणि नुसते खेळ खेळायचे नाही, ते खेळ मॉडिफाय करायचे स्वतः आणि स्वतःचं वेगळं व्हर्जन तयार करायचं. हा त्यांचा एक स्वभाव होता. त्यातल्या ज्या गोष्टी आवडायच्या नाही ते काढून टाकायचे, स्वतःचे नियम स्वतः बनवायचे, खेळ मॉडिफाय करायचे, तो खेळ लोकांनी खेळायला लावायचे. आणि अनेक ह्याच्यात कौशल्य प्राप्त झालं होतं. ते उत्तम मल्लखांबपटू होते, कुस्ती खेळायचे, दांडपट्टा चालवायचे आणि त्यावेळेला इंग्रजांचा पगडा असल्यामुळे क्रिकेट आणि फुटबॉलही त्यांना प्रचंड आवडायचं. जे पुढे तुम्ही विवेकानंदांचं वाङ्मय वाचलं तर तरुणांना उद्देशून त्यांनी जे उपदेश केले त्याच्यामध्ये या खेळाविषयी खूप उल्लेख आढळतात. कर्मयोगात एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की तुम्हाला जिम मध्ये जाऊन बायसेप ट्रेन केल्यामुळे किंवा फुटबॉलच्या फील्डवर
गोल पासिंगची प्रॅक्टिस केल्यामुळे जेवढा कर्मयोग कळेल तेवढा भगवद्गीतेतला कर्मयोग वाचूनही कळणार नाही. अतिशय प्रॅक्टिकल. कारण रोज केल्याशिवाय, एखादी गोष्ट आचरणात आणल्याशिवाय ती अनुभवाला येत नाही. त्यामुळे उक्ती, कृती आणि विचार या तिन्ही गोष्टींचं साधर्म्य जोपर्यंत त्यांना झालेलं दिसायचं नाही तोपर्यंत त्यांना कुठली गोष्ट पटायची नाही. तर असं सगळं विलक्षण होतं. अनेक अनुभव आहेत, आपण ते हळूहळू पाहत जाऊ. ब्राह्मो समाजाचा पगडा त्यांच्यावर का बसला? राजा राममोहन राय. खरं तर राजा राममोहन राय गेल्यानंतर 30 वर्षांनी स्वामी विवेकानंदांचा जन्म झालेला आहे. तरी पण ब्राह्मो समाजाकडे ते का आकृष्ट झाले? त्याचं मुख्य कारण होतं की तो काळच असा होता की काही गोष्टी आपल्या हिंदू समाजातल्या उणिवा म्हणून या इंग्रजांच्या हुकुमामुळे असेल, त्यांच्या राजवटीमुळे असेल, या तरुण पिढीला जास्त जाणायला लागल्या होत्या. उदाहरणार्थ बालविवाह किंवा विधवांवर होणारे अत्याचार किंवा मुळात जाती व्यवस्थेचं आता आपण जे काही स्वरूप पाहतोय त्या काळातही इतकं भीषण होतं. आणि जातींच्या नावाखाली चाललेलं दलितांचं किंवा समाजाच्या खालच्या लोकांचं शोषण, या सगळ्या गोष्टी सहन न झाल्यामुळे त्या काळचे जे युवक होते, राजा राममोहन रॉय पहिले, की ज्यांनी हे मान्य केलं की पाश्चिमात्य लोकांचे चांगले विचार आपण घ्यायलाच पाहिजे आणि त्याची सांगड आपल्या काही चांगल्या गोष्टींशी घालून एक वेगळी धार्मिक चळवळ त्यांनी चालू केली, त्याला ब्राह्मो समाज असं म्हणतात. त्यांचा बेसिक फंडामेंटल आयडिया ही होती की सगळ्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी आपण घेऊ वैचारिक पातळीवरचा आणि त्या एकत्र आणून त्याप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करू. त्यामुळे ती पुनर्जीवन आणि उदारमतवादी अशा लोकांची चळवळ मानली जायची आणि त्यामुळे विवेकानंद खूप आकृष्ट झाले सुरुवातीला. काही गोष्टी त्यांना अजिबात मान्य नव्हत्या. बालविवाहाच्या रूढीबद्दल तर विवेकानंद इतके अग्रेसिव्ह होते. एका ठिकाणी त्यांनी असं म्हणलंय की द पर्सन हू ब्रिंग्स अबाउट द नपशल बिटवीन द adolescent girl and an adult man is a reason enough to kill that person for me. असा जो माणूस लहान मुलीचं लग्न लावून देईल, मला पुरेच आहे त्या माणसाला मारून टाकू शकतो मी. प्रचंड अग्रेसिव्ह होते आणि इनफॅक्ट ते अजून एक कारण ठरलं की त्यांनी पुढे तो ब्राह्मो समाज का सोडून दिला. कारण राजा राममोहन रायानंतर देवेंद्रनाथ टागोरांनी त्याची सगळी धुरा ही केशवचंद्र सेन यांच्याकडे दिली होती. केशवचंद्र सेन यांनी स्वतःची मुलगी अतिशय लहान वयात असताना तिचा विवाह एका मोठ्या माणसाबरोबर लावून दिला होता. ते त्यांना अजिबात आवडलं नाही. मुळात तो ब्राह्मो समाज त्याच्यानंतर फुटला पूर्ण. ब्राह्मो समाजात स्वामी विवेकानंद गेले आणि परत तिथनं बाहेर पडले. बाहेर पडण्याचं हे एक महत्वाचं कारण होतं की तुम्ही जे बोलता त्याप्रमाणे तुम्ही करत नाही. ईश्वराची अनुभूती ही फक्त विचारांनी येऊ शकत नाही. पहिली गोष्ट त्यांच्या लक्षात आली की या समाजामध्ये कोणालाही अनुभूती नाही, नुसतं वैचारिक पातळीवर सगळं चाललेलं आहे. हा पहिलं कारण होतं. आणि दुसरं कारण म्हणजे तुम्ही जे बोलता ते तुम्ही करत नाही. आणि म्हणून तिथे जाऊन त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करूनही त्यांना कुठेतरी आत्मसात जाणवत होतं की ह्यांनी काही पूर्णत्व येणार नाही. नुसतं वैचारिक पातळीवर पूर्णत्व येऊ शकत नाही, अनुभूती येऊ शकत नाही. आणि म्हणून अनुभूती संपन्न अशा व्यक्तीच्या शोधात ते हिंडत होते तेव्हा. आणि तेव्हा रामकृष्णांविषयी ऐकलं आणि पुढे जे काही घडलं ते आपण बघितलं. तर असे अनेक अजूनही प्रसंग आहेत की जे उद्बोधक आहेत, जे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे आणि स्वतःच्या साधनेसाठी त्याचा खूप जबरदस्त उपयोग होतो. पूर्व आणि पश्चिम किंवा भूतकाळ आणि भविष्य यांना एकत्र साधणारी अशी ही युगप्रवर्तक व्यक्ती स्वामी विवेकानंदांनी अनेक पत्र लिहिली. हे पुस्तक मुद्दामून मी आणलंय, ग्रंथ आहे. त्यांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या त्यांच्या समवयीन मित्रांना किंवा गुरुबंधूंना, शिष्यांना किंवा हितचिंतकांना म्हणून आपण
अशी लिहिलेली पत्र आहेत. आणि ही पत्र म्हणजे सत्याचा साक्षात्कार झालेला माणूस समोरच्या माणसाच्या कुवतीप्रमाणे त्याला तो साक्षात्कार घडवण्याच्या वाटचालीमध्ये कसा मदत करतो पत्रांनी, त्याचं अप्रतिम उदाहरण. मी कुठलंही असं पान काढावं आणि वाचावं पत्र, इतके ते ताकदीचे शब्द आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की प्रत्येक वेळेला स्वामी विवेकानंद हे तत्वज्ञान अध्यात्म असं नाहीये. त्या त्या काळानुरूप त्या त्या व्यक्तीच्या पुढे काय समस्या आहेत, कार्यानुसार त्याला काय करायचंय याच्याविषयी गेले ते उपदेश किंवा कधी कधी मित्रांनी सांगितलेल्या 4 गोष्टीच्या पत्रामध्ये आहे. तर आज मुद्दाम आणायचं कारण असं की स्वामी विवेकानंदाचे शब्द हे शेवटी स्वामी विवेकानंदाचे शब्द आहेत, ते प्रत्यक्ष एकदा कानावर पडले पाहिजेत. म्हणून त्यातलं एक पत्र मी वाचणार आहे. ते पत्र वाचू आणि आपण थांबू. तर ते जे पत्र आहे ते मुळात स्वामीजींचं इंग्रजी, बेंगाली आणि संस्कृत या तिन्ही भाषेत प्रभुत्व होतं. आता ही सगळी हे जे सगळं आहे हे मराठीत ट्रान्सलेट केलं आणि ऑब्व्हियसली संस्कृत मधलं पत्र मी वाचणार आहे आज. ते संस्कृत मधलं वाचलं तर कोणालाच कळणार नाही, तर त्यामुळे मराठी ट्रान्सलेशनच वाचणार आहे. ते पत्र लिहिलंय श्री शरदचंद्र चक्रवर्ती यांना. अल्मोरा मध्ये स्वामीजी होते तेव्हा ते लिहिले 3 जुलै 1897 साली. त्याचा मराठी अनुवाद मूळ जो संस्कृत पत्राचा केलाय तो मी वाचतो. ओम नमो भगवते रामकृष्णाय. ज्यांच्या शक्तीमुळे आम्ही आणि ही त्रिभुवने धन्य झाली आहेत त्या शिवस्वरूप स्वतंत्र ईश्वर रामकृष्णांना सर्वदा वंदन असो. चिरंजीव शरदचंद्र यास. कर्माकडे कल नसलेले शास्त्रकार म्हणतात की दैव हेच सर्व शक्तिमान असून दैवानुसारच सर्व गोष्टी घडत असतात. पण जे शास्त्रकार कर्मशील असतात ते मनुष्याच्या इच्छाशक्तीला व उद्यमालाच श्रेष्ठ मानतात. मनुष्याची इच्छाशक्ती जीवनातील दुःखाचे निवारण करण्यास समर्थ आहे अशी श्रद्धा बाळगणारे आणि दैवावरच विसंबून असणारे या 2 वर्गातील लोकांचा कलह हा अविवेकजनित आहे असे समजून ज्ञानाचे सर्वोत्तुंग शिखर गाठण्याचा प्रयत्न करा. विपत्ती हाच खऱ्या ज्ञानाचा निकष होय असे म्हटले जाते. हे वचन तत्वमसि या सत्याच्या ज्ञानाला शेकडो पटीने लागू आहे. वैराग्यरूपी रोगाचे कंसात विपत्तीत अविचल राहणे हेच अचूक लक्षण होय. ज्या कोणाच्या ठाई हे लक्षण प्रकट झालेले असेल त्याचे जीवन धन्य होय. तुम्हाला आवडत नसतानाही मी त्या प्राचीन वचनाचा पुनरुच्चार करतो. काही काळ वाट पहा. वल्ली मारून मारून तुम्ही थकला आहात, काही काळ विश्रांती घ्या. नावेचा आधीचा वेगच तिला परतिरी घेऊन जाईल. गीतेत म्हटलंय यथाकाळ योगात सिद्धी प्राप्त होताच पुरुषाला आपल्या हृदयात आत्मतत्वाची प्रतीती होते. आणि उपनिषदात असं म्हटलंय की अमरत्वाची प्राप्ती द्रव्याने होत नाही अथवा संततीने होत नाही, ती केवळ योगानेच होते. कंसात कैवल्य उपनिषद. येथे त्याग शब्दाचा वैराग्य हा अर्थ अभिप्रेत आहे. हे वैराग्य सहेतू आणि हेतुशून्य अशा 2 प्रकारचे असते. हे हेतुशून्य असल्यास त्याच्या प्राप्तीसाठी फक्त सडक्या मेंदूचे लोकच प्रयत्न करतील. परंतु सहेतुक वैराग्य अभिप्रेत असल्यास त्यागाचा अर्थ हा पुढील प्रमाणे होतो. मनाला इतर वस्तूंपासून काढून ते ईश्वरावर व आत्म्यावर केंद्रित करणे. सर्वेश्वर ही एखादी विशिष्ट व्यक्ती होऊ शकत नाही. तो सर्वदा समष्टी रूपच मानावयास हवा. वैराग्यवान व्यक्ती आत्मा म्हणजे जीवात्मा असे समजत नाही, तर ती आत्मा म्हणजे सर्वांच्या ठाई आत्मरूपाने राहणारा सर्वांतर्यामी सर्वव्यापी असा सर्वेश्वर समजते. तो समष्टी रूपाने सर्वांच्याच अनुभवास येतो. हे असे असल्यामुळे जीव आणि ईश्वर मूलतः एकच आहेत
जीवसेवा आणि ईश्वर प्रेम ही दोन्ही एकच आहेत. लक्षात ठेवण्यासारखी विशेष गोष्ट आहे ती ही की तुम्ही जेव्हा जीवाची जीव भावनेने सेवा करता तेव्हा ती दया असते, ते प्रेम नसते. परंतु जेव्हा तुम्ही जीवाची आत्मबुद्धीने सेवा करता तेव्हा ते प्रेम असते. आत्मा हाच एकमेव प्रेमास्पद आहे हे श्रुती, स्मृती आणि प्रत्यक्षानुभूती या सर्व प्रमाणांवरून आढळून येते. पुढचं फार महत्वाचं आहे. म्हणूनच ईश्वरावर प्रेम करा आणि जीवावर दया करा असे जे भगवान चैतन्याने म्हटले आहे. भगवान चैतन्य म्हणजे चैतन्य महाप्रभू. त्या काळात बंगालमध्ये झालेले मोठे अवतारी संत होते. त्यांचं वाक्य त्यांनी रेफरन्सला घेतलं की ईश्वरावर प्रेम करा आणि जीवावर दया करा असे जे भगवान चैतन्याने म्हटले ते योग्यच आहे. भगवान चैतन्य द्वैतवादी असल्यामुळे त्यांनी मांडलेला जीव व ईश्वर यांच्यातील भेद दर्शवणारा हा सिद्धांत बरोबर आहे. परंतु आपल्यासारख्या अद्वैती असलेल्यांना जीव व ईश्वर यांच्यातली भेदबुद्धी बंधनकारक आहे. म्हणून प्रेम हे आपले तत्व असले पाहिजे, दया नव्हे. जीवाच्याही संदर्भात दया या शब्दाचा प्रयोग मला अविवेकी आणि व्यर्थ वाटतो. कारण आपण दया दर्शवित नाही, आपण सेवाच करतो. आपली अनुभूती अनुकंपेची अगर दयेची नाही, तर सर्वांच्या ठाई प्रेम आणि आत्मभाव हीच आपली अनुभूती आहे. हे शर्मन, सर्व वैषम्य दूर करून समत्व प्रस्थापित करणाऱ्या, भवरोग दूर करणाऱ्या, या जगात अनिवार्यपणे विद्यमान असलेल्या त्रिविध तापांचा परिहार करणाऱ्या, सर्व वस्तूंचे सत्य स्वरूप प्रकट करणाऱ्या, मायेचा अंधकार नष्ट करणाऱ्या आणि ब्रह्मदेवापासून तो थेट तृणापर्यंत साऱ्या वस्तू आत्मस्वरूप आहे हे दाखवून देणाऱ्या वैराग्यरूपी प्रेमाची तुमच्या कल्याणार्थ तुम्हालाच प्राप्ती हो ही सतत प्रार्थना करणारा, तुमच्याशी चिरप्रेमाने बद्ध असलेला विवेकानंद. हरि ओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर